अगदी 5-7 मिनिटांमध्ये मी कोणाचा वेळ चोरणार नाही. नेहरू फुले आणि दादा कोंडके विक्रमगडला आलेले आहेत आणि बस स्टँडवर उभे आहेत. बस स्टँडवर उभे आहेत आणि दादा कोंडके एका मुलीची बाईची शेड काढतोय. मला नेहरू फुले ती बाई बघतो का? तिच्या अंगावरची साडी ती मी दिली मी. अच्छा, वा वा वा. अरे तुला काय सांगू, तिने घातलेले पैंजण ह्यो हार सोन्याचा मी दिला मी. अच्छा, तेव्हा नेहरू फुले त्यांना बोलतात, अरे दादा काय सांगायचं, वा वा वा. पण तुला माहित आहे का तिच्या खांद्यावर जे मूल आहे. पळतात दोघे पण आणि येतात जनसंवाद अभियानात. जनसंवाद अभियानात आल्यानंतर नेहरू फुले, अरे वा 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 वा. अतिशय चांगला कार्यक्रम इथे होत आहे. पोलीस दलाचे अभिनंदन. खूप चांगला रस्ता सुरक्षा अभियान आणि त्यानंतर जनसंवाद अभियान. लोकांना चांगले चांगले जनजागृतीचे संदेश पोलीस दलातर्फे होतात. अतिशय आनंद होतो. वा 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 वा. खुश झालं. काय बोलतो दादा? दादा कोंडके, हो मला अतिशय खुश झालेलो मी. मला इतका चांगला कार्यक्रम आपल्या विक्रमगडमध्ये होत आहे आणि मी खुश झालेलो आहे. याला माझ्यासमोर इथं शेंबडी पोरं बसलेले आहेत ना, इकडे सुंदर सुंदर मुलं पण बसले. मला खूपच सुंदर. त्याला जनसंवाद अभियान दर ठिकाणी होलं पाहिजे, प्रत्येक तालुक्याला झालं पाहिजे. अतिशय चांगला संदेश नागरिकांमध्ये जातो. हा मला हाफ पॅन्ट घालून ते जातात. तिकडे नाना पाटेकर पोलिसांच्या भूमिकेत कुठेतरी नाक्यावर चेकपोस्टवर. अच्छा है, 24 तास का ड्यूटी करता हूँ. अच्छा है, कोई नहीं आएगा, जो आएगा ना विदाउट हेलमेट उसको पकड़ दूंगा और ले लूंगा जाके. अच्छा है. तेवढ्यात हेराफेरीची टीम येते. ट्रिपल सीट. अक्षय कुमार पाठीमागे दोघांना सांगतो, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, इसीलिए मैं आया हूँ. चलो बैठो ट्रिपल सीट, कोई नहीं पकड़ेगा, हम है ना आपके साथ. जो मैं बोलता हूँ. तेव्हा मध्ये सुनील शेट्टी, जल्दी से चला, हमें विक्रमगढ़ में जाना है, जनसंवाद अभियान देखने के लिए. पाठीमागे बाबू भैया परेश रावल, अरे देवा काय कुछ नहीं कर रहा है ये राजू. इधर पहले मेरे को लेके चल रहे हैं विक्रमगढ़ में. अच्छा पुलिस दल ने कार्यक्रम रखा है, मैं भी आऊंगा आपके साथ में. ते पुढे जातात आणि त्यांना पोलीस पकडतात. पोलीस असतात नाना पाटेकर. अच्छा है, पहला गुना ट्रिपल सीट, एक ने भी हेलमेट नहीं पहना. अच्छा है, कागज भी नहीं है, पीयूसी नहीं है, इंश्योरेंस नहीं है, लाइसेंस नहीं है. बोल तेरे ऊपर कितना कलम लगाओ. ए कामड़े, ए कदम, इसके ऊपर 4-5 कलम लगा दे और इसके बीच वाले में 6-7 और पीछे का जो डोखरा माणूस है उसके ऊपर भी लगा दे. अच्छा, तेव्हा बाबू बोलतात, अरे देवा हे सब कलम आंब्याचे आहेत का चिकूचे? तिघांनाही मारलं जातं, गुन्हा नोंद होतो आणि त्यांना पाठवलं जातं. म्हणजे ट्रिपल सीट चालू नका, त्याच्यानंतर हेल्मेट सक्तीचं आहे ते घालत चला आणि रस्त्यांचे नियम पाळायचे आहेत. त्यानंतर काही दिवसापूर्वी अमिताभ बच्चन आजारी होते. ते बाहेर निघतात आपली 4 व्हीलर गाडी घेऊन आणि 4 व्हीलर गाडीमधून ड्रायव्हरला बोलतात, आज मी गाडी चालवणार आहे. ड्रायव्हर बोलतो, इतका मोठा माणूस सांगतोय तर चालू दे त्यालाच. ते जातात, पहिला चेकपोस्ट, दुसरा नो एंट्री करून पुढे जातात आणि त्यांना पोलीस पकडतो. पोलीस असतो मकरंद अनासपुरे. अरे बाबा काय चालवलंय रे? अरे बापरे, माणूस तर लई मोठा आहे, गाडी चालवतो असं का? आता मोठ्या साहेबांना सांगावं लागल यांच्या कार्यक्रमाबद्दल. ते फोन लावतात. तिकडे असतात नाना पाटेकर. सर, आपल्या इथं गाडी पकडलेली आहे, माणूस तर लई मोठा आहे, पण काय करू, तुम्हीच पावती फाडा, तुम्हीच त्याचं काहीतरी करून टाका कार्यक्रम. तिकडून नाना पाटेकर, अच्छा है, कौन है वो आदमी? मेरे को बुला रहा है तू? तेव्हा
ते येतात तो मॅक्रॉनला पुढे सांगतात, अरे देवा, माणूस तर माहित नाही कोण आहे, पण त्याने अमिताभ बच्चनला ड्रायव्हर ठेवलेलं आहे. ते जातात. त्यानंतर लहान मुलांना गाडी देऊ नये याबद्दल संदेश आहे. ऋतिक रोशन लहान मुलांच्या हातात गाडी देऊ नये. तर त्या गाडी घेऊन कॉलेजला जातो ऋतिक रोशन, आहे ना, त्याला पोलीस पकडतात आणि पोलीस विचारतात, काय रे गाडी घेऊन कुठे चालला असतो, त्याचं वय पण भरत नाही. है ना, ये गाड़ी मुझे पापा ने दिया, मैं रोज स्कूल में जाता हूँ, कॉलेज में जाता हूँ, पढ़ने के लिए भी पापा ने भेजी है, मैं रोज गाड़ी लेके जाऊंगा, जादू भी मेरे साथ है. तर ते पोलीस विचारतात, बाबा तुझे वडील कोण आहेत, वडिलांना बोलव तेव्हा तुला सोडून देईन. वडिलांना फोन जातो, त्याचे वडील असतात अमरीश पुरी. अमरीश पुरी येतात, ओए बुलाटी भाई, ओ मेरे बच्चों को पकड़ लिया तूने, तुम जानते नहीं हो मैं कौन हूँ. तेव्हा पोलिसांचा विनम्रपणा, अरे बाबा तुमच्या मुलाचं वय नाही, 18 पेक्षा कमी आहे, त्याला तुम्ही गाडी देता, हा गुन्हा आहे, आम्ही मुलांना सोडतो आणि तुम्हाला इथे थांबावं लागेल. तर लक्षात ठेवा पालकांनो, आपल्या मुलांना गाडी देऊ नका, कारण 18 वर्षाखाली मुलांना गाडी चालवणं हा धोक्याचं असतं आणि तिथेच पालकांना सुद्धा त्यासाठी आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतं. त्याच नंतर मोदी साहेब येतात. भाई और बहनों, मित्रों, मेरे प्यारे बच्चों, आज जन संवाद अभियान है और इस पालघर के एरिया में, पालघर में, विक्रमगढ़ में, जवार में, डहाणू में बहुत अच्छा पुलिस दल ने कार्यक्रम किया है. ये कार्यक्रम होने चाहिए, ऐसे कार्यक्रम होने चाहिए. मैं शुक्रगुजार हूँ, मैं अभिनंदन करता हूँ पुलिस दल का. उनके लिए एक बार तालियां हो जाए. भाई और बहनों, मैं यहाँ रुकता हूँ, मुझे यहाँ आने से बहुत खुशी हुई है. धन्यवाद. धन्यवाद, सर्वांचे आभार. थँक्यू थँक्यू. सुंदर मिमिक्री सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलेलं आहे. आणि यानंतर प्रमुख कार्यक्रम